आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता आणि मोबाईल जर तुमच्या आसपास कुठेतरी असेल, तुमच्या संपर्क क्षेत्राच्या आत असेल, तर मला नेहमी वाटत असते की मोबाईल आपल्याला खुणावत असतं. आपण जेव्हा अभ्यासाला बसत असतो तर आपला आणि मोबाईलचा किंवा आपला मानसिक संघर्ष चालू असतो. मोबाईलला आपण म्हणतो की नाही आता मी वापरणारच नाही, मी आता तुला बाजूला ठेवून देतो. मोबाईल म्हणत असतं बघू किती वेळ. मग आपण एकदम काळजावरती मोठाला दगड ठेवून मोबाईल बाजूला ठेवतो, अभ्यासाला सुरुवात करतो. थोडं झालं की आपल्या मनात एकदा तरी येतं, बघू का काही नोटिफिकेशन आलं आहे का, काही मेसेज आलं आहे का. मोबाईल तिकडून खुणवतच असतं, बस बस 10 मिनिट झाले, नाही होणार तुझ्याने, ये ये बघ माझ्याकडे, हे चालूच असतं. मग 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास. अर्ध्या तासानंतर आपण थोड्या वेळासाठी मोबाईल घेतो, आपल्याला वाटतं थोडा ब्रेक घ्यावा, आणि ब्रेक घेतल्यानंतर एकदा जे आपण मोबाईल हातात घेतो, मग काय मोबाईल आपल्याला सुटत नाही. मग प्रश्न पडतो अशा वेळेला नेमकं काय करायचं, आहे की नाही. की अभ्यास तर करायचा आहे आणि मोबाईल आपल्याला सतत. तुम्ही बघा अगोदरचे जी म्हणजे मी असेल किंवा माझ्या अगोदरचे लोक असतील, त्यांच्या अभ्यासाचा जो स्पॅन होता ना, तर ती लोक सांगायचे. आताही काही जण करत असतील, पण ते म्हणायचे की आम्ही सलग 7 तास अभ्यास, 8 तास, मी दिवसभर. पण आताच्या मुलांचा अभ्यासाचं स्पॅन तसं नाही. किंवा कोणी तुम्हाला गाईड पण करत असेल तर ते म्हणतात की तुम्ही स्लॉटमध्ये अभ्यास करा. 2 तास अभ्यास करू नका, 2 तास करा, ब्रेक घ्या, 3 तास अभ्यास करा, ब्रेक घ्या. पण मला हे नेहमी वाटत राहतं की जेव्हा तुम्ही 1 तास, 2 तास, अर्धा तास, 15 मिनिट, छटाकभर असा बसला आणि उठला, असा अभ्यास होत नाही. कारण जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार असता, त्याच्या अगोदर आपण कुठली तरी ऍक्टिव्हिटी करत असतो, आपण कुठून तरी आलेलो असतो. समजा क्लासमधनं घरी गेलो, कॉलेजवरनं घरी गेलो, किंवा काहीतरी काम करत होतो, आता ते काम संपलंय, घरी पोहोचलोय आणि आता आपल्याला अभ्यासाला बसायचं आहे. तर त्या झोनमधनं आपल्याला बाहेर येऊन, आपल्याला न्यूट्रलाइज होऊन आपल्याला एका नवीन झोनमध्ये एंटर करायचं आहे. पण हे सगळं करत असताना अगोदर आपण ब्लँक झालो पाहिजे, अगोदर आपल्या डोक्यातनं ते सगळं निघालं पाहिजे. पण ते होत नाही. आपण लागलीच अभ्यासाला बसतो, बसल्या बसल्या आपलं माइंड सेटल व्हायला बराच टाईम लागतो. आपण पहिलं बसल्यावरती 10-15 मिनिट बाकीचे विचार येत राहतात, आपण त्या अनस्टॅबिलिटीमध्येच असतो. कुठेतरी अर्धा पाऊण तासाच्या नंतर आपण हळूहळू स्टेबल व्हायला लागतो, आणि स्टेबल असा होतो आपला अभ्यासाचा स्टॅमिना संपलेला असतो आणि आपण लगेच उठायला लागतो. आपलं माइंड म्हणत असते बाबा आत्ता थोडंसं स्थिर झालं, बस 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 बस, तेवढ्यात आपण लगेच आवरलेलं असतं. त्यामुळं आत्ताच्या मुलांना जे प्रॉब्लेम येतात ना अभ्यास करत असताना, त्यांना जे वाटतं की मी पेपरला गेलो, ब्लँक झालो, मला येत होतं सगळं, पण क्लासमध्ये आलो, तुम्हाला बघितलं, विसरलो. म्हणजे माझा चेहरा एवढा भीतीदायक नाहीये, प्रॉब्लेम तुम्ही अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. ओके, एकतर आपण 100% डिवोटेड नाहीये, फोकस नाहीये. आपण जेव्हा पण अभ्यासाला बसतो, अभ्यासाला बसल्यावरती आपण 100% तिथं अटेन्शन नसतं आपलं. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की यू डोंट नीड मोर एफर्ट्स, यू जस्ट नीड मोर फोकस. जेव्हा एफर्ट जास्त घेऊन पण पदरी काय पडत नाही, याचा अर्थ की आपण लॅक करतोय फोकसमध्ये. त्यामुळे जेवढ्या फोकस नाही, आणि फोकस न बसण्यासाठी तुमच्याकडे हे जे डिस्ट्रॅक्टिंग इक्विपमेंट्स आहेत, हे सगळे इक्विपमेंट्स बाजूला असले पाहिजेत. आपण जिथं बसतोय तिथं शांतता असली पाहिजे. खरं तर आपण अभ्यासाला बसण्याचं ठिकाण म्हणजे आपलं बेड असतं. आपण बेडवर बसून अभ्यास करतो किंवा सोफ्यावर बसून अभ्यास करतो. आपण टी व्ही पण तिथंच बसून बघतो, आपण मॅगी पण तिथंच बसून खातो, आपली कॉफी पण तिथंच असते. थोड्याशा मॅगीच्या 2-4 शेवा इथंच उशाला पडलेल्या असतात, कॉफीचे 2-4 घोट तिथंच पडलेले असतात. बरोबर, आपलं मोबाईल पण आसपास कुठेतरी असतो, चार्जर पण इथंच, असे मानेवरून चार्जर आलेला असतो, बटाच्या नंतर चार्जरच असतो. एवढे सगळे डिस्ट्रॅक्शनचे ऑप्शन, समोर टीव्ही आहे, इकडं मोबाईल आहे, इकडं खायचं काहीतरी आहे, इकडं कॉफी आहे, मम्मी तिकडं काहीतरी बनवती त्याचा पण वास येतोय. आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आपण विचार करतोय, आपण प्रयत्न करतोय की मी आता 100% अटेन्शन देऊन अभ्यास करेन. तर हे अवघड आहे. त्यामुळे जेव्हा कधी अभ्यासाला बसाल तेव्हा असं शॉर्ट स्पॅनमध्ये किंवा असं इन्स्टॉलमेंटमध्ये अभ्यास करू नये. ॲटलिस्ट 4 ते 5 तासाची तुमची किमान बैठक असली पाहिजे. जेवढं जास्त ड्युरेशनमध्ये तुम्ही बसाल, कारण अर्ध्या 1 तासाच्या नंतर आपल्याला खरं अर्थानं कळायला लागतं. 1 तास झाला, 1 तासाच्या नंतरची जी अंडरस्टँडिंग असते ती चांगली अंडरस्टँडिंग असते. तुम्ही 2 तासाच्या नंतरची अंडरस्टँडिंग बघा. सुरुवातीला आपण वाचताना काय होतं, पहिल्या 10 मिनिटात आपण लाईन वाचायला स्टार्ट केली, आपण वाचतोय, कळत नाही, आपण परत ती लाईन वाचतो, मग थोडंसं कळतं, मग आपण पुढच्या लाईनवर जातो. कधी कधी काय कुठलीच लाईन कळत नाही, आपण एक पॅराग्राफ वाचतो, पॅराग्राफ वाचल्यानंतर आपल्याला थोडं कळायला लागतं, मग कधी कधी पूर्ण पॅराग्राफ परत वाचायला लागतो आपण. हे चालू असतं सुरुवातीच्या काही काळामध्ये.
पण नंतर अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर असं होत नाही. तुम्ही लाईन वाचत जाताय, तुम्हाला कळत जात आहे. तुम्ही वाचत चाललंय, तुम्हाला कळत चाललंय. 2 तासाच्या नंतर, 2.5 तासाच्या नंतर काय होतं की तुम्ही इतक्या स्पीडने ते वाचता, असं वाटतं की मी वाचतोय, कळतंय, वाचतोय, कळतंय, वाचतोय, कळतंय. एक फ्लो सेट होऊन जातो आणि त्या फ्लोमध्ये जो अभ्यास होतो, म्हणजे तुमचे पहिले जे 1.5-2 तास आहेत ते 1.5-2 तास आणि नंतरचे 1.5-2 तास ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुमच्या पहिल्या 1.5-2 तासात जर तुमचे 2 पानं वाचून झाले असतील विथ अंडरस्टँडिंग, तर नंतरच्या 1.5 पानात कदाचित तुमचे 7-8 पानं वाचून झालेले असतील विथ अंडरस्टँडिंग. त्यामुळं जेव्हा पण अभ्यासाला बसता तेव्हा तो असं शॉर्ट स्पॅनमध्ये नको बसू. एक चांगली बैठक अनेक प्रकारची असते, पण अभ्यासाची जी बैठक असते ती बैठक थोडीशी लांब बैठक असली पाहिजे. ओके, त्याचा मजा घेता येतो आपल्याला अभ्यास करण्याचा, ठीक आहे ना. तुम्ही किती वेळ बसता अभ्यासाला साधारणतः? बसतो न उठतो सर 4-5 तास कॉन्स्टंट, म्हणजे एकदा बसले की 4-5 तास. त्याच्यात मोबाईल किती वेळ घेतो आपण? घेतो की नाही घेतो शक्यतो जेव्हा अभ्यासाला बसत असतो तेव्हा मोबाईलचा ऑलरेडी गळा दाबूनच बसायचा, स्विच ऑफ करून बसलात किंवा ते आणि सांगून ठेवायचं की नाही म्हणजे नाही. एक साधं लॉजिक सांगतो की ज्या माणसाला सक्सेसफुल व्हायचं ना त्यांनी एक फंडा लक्षात ठेवायचं की कुठल्या वेळेस काय करायचं हे ज्याला कळतं तो यशस्वी होतो. समजा मी आता अभ्यासाला बसलोय तर मला तिथं अभ्यासच केला पाहिजे, त्या वेळेत मी मोबाईलचा विचार नाही केला पाहिजे. मी अभ्यासाला बसल्यावरती ह्या नाही विचार केला पाहिजे की आता सर काय करत असतील, सर पण माझ्यासाठी अभ्यास करत असतील का, सरांना पण टेन्शन येत असेल का उद्या हिला शिकवायचं म्हणून. आता या क्षणाला मी काय केलं पाहिजे, मी ते केलं पाहिजे. ज्याला कुठल्या वेळेला काय करायचं हे कळतं तो यशस्वी होतो. त्यामुळे आपण डिवेल माइंडमध्ये राहत नाही. तुम्ही बघा, जर तुम्ही आता क्लासमध्ये तर क्लासमध्ये असताना तुम्ही फक्त आणि फक्त या क्लासच्या इथल्या प्रेझेन्सचा विचार केला पाहिजे की आता सर काय सांगतायत, आपण काय शिकतोय, आपल्याला काय त्याच्या रिलेटेड प्रश्न पडत आहेत का, मला कळतंय का, ह्याचं ॲप्लिकेशन काय असू शकतं, परीक्षा त्याच्यावरती कसा क्वेश्चन येऊ शकतो, अशाच अनुषंगानं आपण सगळा विचार केला पाहिजे. जर इथं राहून मी आता घरी मम्मीने काय भाजी केली असेल, आता मी किती खाऊ, टोपल्यात काय ठेवू की सगळंच संपवू, टोपला तरी ठेवू का, असा जर विचार माझ्या मनात येत असतील आणि तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सर गेले असतील का, क्लास बंद झाला असेल का, झाडू तर मारत नसतील सर आपण गेलो, सर चालत गेले असतील की उडत गेले असतील, PMT ने गेले असतील की PMT मध्ये पळत गेले असतील, सर घंटी वाजवत असतील की कंडक्टर वाजवत असेल, म्हणजे हे सगळे विचार युजलेस आहेत आणि त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला याचा काहीच यूज नाहीये. ना आपण जेवण नीट करू शकतो ना आपण तो विचार नीट करू शकतो. त्यामुळे जिथं जिथं कन्फ्युजन येतं तिथं लॅक ऑफ क्लॅरिटी असते. लॅक ऑफ क्लॅरिटी क्रिएट्स कन्फ्युजन. त्यामुळे जर कन्फ्युजन अवॉइड करायचं असेल तर मला माहीत पाहिजे की मी आता अभ्यासाला बसतोय तर मी अभ्यासालाच बसतोय, बरोबर. कशासाठी बसतोय हे जर मला माहीत असेल, कशासाठी बसतोय हे जर मला माहीत असेल तर मला कन्फ्युजन होत. काही प्रश्न? टाइम मॅनेजमेंट नाही होत. मग टाइम मॅनेजमेंट होत नाही याचा बरेच कारण आहे त्याला, पण त्यातली काही कारणं आपण विचार करू. पहिलं की मी उठल्यानंतर मला माहीत पाहिजे की माझा दिवस कसा जाणार आहे, हे मी ठरवलं पाहिजे. जनरली आपण म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेत असताना किंवा बऱ्याच लोकांना त्यांना माहितीच नसतं की उठल्यापासून झोपेपर्यंत मला काय करायचं आहे. ओके, मला माहिती आहे मला क्लासला जायचं आहे, माझं एवढ्या वाजेपर्यंत लेक्चर आहे, त्याच्यानंतर मला अभ्यास तर करायचा आहे, पण कुठला अभ्यास करायचा आहे, कुठल्या विषयाचा करायचा आहे, या विषयाला किती वेळ द्यायचा आहे. पहिलं तर आपल्या डेडलाईन सेट नसतात की मला समजा आता फिजिक्स घ्यायचं तर फिजिक्स मला किती वेळ करायचं, मला फिजिक्सचा एक टॉपिक करायचं हे मला माहिती असतं, पण तो टॉपिक किती वेळ करायचा आहे आणि मला एक्झॅक्टली किती टाइम लागेल, एक्झॅक्टली म्हणण्यापेक्षा अप्रॉक्स किती टाइम लागेल. समजा एक टॉपिक घ्यायचा फिजिक्सचा आणि मला 3 तास त्याच्यात लागणार आहेत, ओके, पण मला त्याची आयडिया नाही आहे की मला 3 तास लागणार आहेत. मला एवढं माहिती आहे की मला फिजिक्सचा टॉपिक करायचा आहे, मला केमिस्ट्री पण करायचं आहे, मला बायोचा पण एखादा टॉपिक करायचा आहे किंवा मला मॅथचा पण करायचा आहे. तर मी पहिलं काय करणार, फिजिक्स घेतला. समजा मी पहिलं फिजिक्स घेतला आणि तो कळतच नाही आपल्याला, 1 तासाच्या ऐवजी 2 तास 3 तास फिजिक्समध्येच गेले.
एकतर आपल्याला ते कळत नाही, रिक्वायर्ड वेळेपेक्षा जास्त टाईम लागला, त्यामुळे ऑलरेडी आपण डिस्टर्ब झालेलो, थोडेसे बोर झालेलं. आता त्याचा परिणाम पुढच्या सब्जेक्टवर पण होणार, तो सब्जेक्ट पण माझा नीट होत नाही, तो सब्जेक्ट पण झाला आणि एक सब्जेक्ट तर कम्प्लीटच राहिला आहे. मग दिवस संपला, घरी जायची वेळ आली, जाताना डोक्यात तीच रखरख आहे की ना फिजिक्स नीट झाला पण लई टाईम खाल्लं, माहीत नाही त्याच्यावरचे क्वेश्चन पण सॉल्व्ह होतील का नाही, केमिस्ट्री पण कसा बसा थोडासा झाला, बायो तर राहिला. मग ह्या डिलेमामध्ये, ह्या गिल्टमध्ये आपण घरी जाणार. घरी गेल्या गेल्या काहीतरी परत बिनसलं काही किंवा मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत, मग हा सगळा ट्रॉमा घेऊन थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जेवण करून आपण परत अभ्यासाला बसणार. पुन्हा तोच गिल्ट आपल्या डोक्यात आहे. मग आता आपण प्रयत्न काय करणार, तो राहिलेला उरकायचा प्रयत्न करणार. उरकत केमिस्ट्री कसा बसा झाला, परत बायो थोडा जास्त झाला, अर्धवट राहिला, पण तुम्हाला नंतर आठवलं की अरे मला एक होमवर्क करायचा होता, तो माझा राहिला. ओके, मला अजून दुसरं काहीतरी वाचायचं होतं, तीच गोष्ट मला NCERT-मधनं वाचायची होती, मला त्याच्यावरचे MCQs पण सॉल्व्ह करायचे होते, क्लासमधनं DPP दिली होती, ती DPP सॉल्व्ह करायची होती, किंवा पेपर आहे संडेला त्याची तयारी करायची होती, हे सगळं राहिलं. ह्या सगळ्या विचारांची गर्दी घेऊन मी झोपायला जाणार. मग झोपताना मला परत झोप पण येणार नाही, कारण एवढं सगळं राहिलं आहे. मग ना झोपू शकतो, परत मध्येच उठून वाटतं की नाही थोडंसं जाऊ दे, 1-2 तास वाचत बसू, 2 तास वाचू, परत झोपू. वाचायला बसलं, परत बॉडी साथ देत नाही, मेंटली पण आपण डिस्टर्ब आहेत. मग थोडं तळ्यात थोडं मळ्यात, थोडं तळ्यात थोडं मळ्यात, ह्याच्यात ना झोप नीट होते ना अभ्यास होतो. मग झोप नीट नाही झाली, सकाळी उठू वाटत नाही, डोळेच उघडत नाहीत. मग कसं बसं आपण प्रयत्नपूर्वक उठण्याचा प्रयत्न करणार, उठणार, घाईघाईत पळत जाणार, पुन्हा लेट झाला, सर काहीतरी बोलतील, तिथं पण थोडंसं लेक्चर गेलं, पुन्हा तीच रुटीन. याचा अर्थ फक्त एकच होतो की आपल्याला माहीत नाही माझा दिवस कसा जाणार आहे. त्यामुळे जेवढी सक्सेसफुल लोक आहेत ना, ती लोक काय करतात, त्यांना आज संध्याकाळी माहिती असते की मला उद्या काय करायचं आहे, माझा उद्याचा दिवस कसा जाणार आहे, आणि त्याच्यासाठी ते सगळे टू डू लिस्ट तयार करतात. त्यामुळे तुम्ही आज झोपताना उद्याची टू डू लिस्ट करायची. तुमच्या उद्याच्या टू डू लिस्टमध्ये उद्या तुम्हाला जे जे करायचं आहे ते सगळ्याची यादी येऊ द्या, आणि त्याच्या डेडलाईन सेट करा. डेडलाईन याचा अर्थ की मला ह्या गोष्टीसाठी 1 तास लागणार आहे, ह्या गोष्टीसाठी अर्धा तास लागणार आहे, हे 15 मिनिटात होणार आहे. अशी सगळी यादी जेव्हा आपण काढतो, एक 10 कामं समजा तुमच्या लिस्टमध्ये आहेत की ही 10 कामं मला उद्या करायची आहेत, त्या 10 कामामध्ये पण आपण 3 प्रकार करू शकतो. म्हणजे मी तसं करतो. त्या 3 प्रकारात काय असतं, पहिला प्रकार जे मला मस्ट करायचं आहे, जे मला केलंच पाहिजे, जे अनअवॉइडेबल आहे, ते पहिल्यांदा घेणार मी, ती एक वेगळी कॅटेगरी माझी. दुसरी जी खूप महत्त्वाची आहे, महत्त्वाची तर आहेत ती, पण त्यांना थोडंसं नंतर केलं तरी चालेल, माझ्याकडे थोडासा टाईमची फ्लेक्झिबिलिटी आहे, ते मी सेकंड प्रायोरिटीला ठेवलं. आणि तिसरं जे लेस प्रायोरिटीचे आहेत, जे समजा नाही झाले तरी चालतील, जे उद्या केलं म्हणजे त्याच्या नेक्स्ट डे केलं तरी चालू शकतात, अशा 3 कॅटेगरीमध्ये मी डिवाईड केलं आहे. आणि जेव्हा तुम्ही एकदा टू डू लिस्ट बनवत असता, ती टू डू लिस्ट इतकी विचारपूर्वक बनवायची, त्याला थोडासा वेळ गेला तरी चालेल, आणि एकदा टू डू लिस्ट बनवली की दुसऱ्या दिवशी त्या लिस्टच्या बाहेरचं एकही काम करायचं नाही. आता बरेच लोक काय करतात, जे टू डू लिस्ट बनवण्याचा प्रयत्न करतात, ते टू डू लिस्ट बनवतात आणि त्या टू डू लिस्टमधलं एखाद दुसरं काम होतं, पण बाकीचे कामं त्यांच्यामध्ये इतके येतात की ती टू डू लिस्ट तशीच राहून जाते. मग आपण प्लॅन केलेला दिवस लिहून काढलाय, प्लॅन केलंय, तरी मनासारखं झालं नाही. त्याचं कारण काय, लिस्ट पण बनवली, बाकीची कामं पण वाढली. शक्यतो प्रयत्न करायचा की बाकीची कामं त्याच्यात ॲड होणार नाहीत, मी जी ठरवली तीच कामं माझी मॅक्झिमम झाली पाहिजे. मग आता ते ठरवत असताना तुम्हाला काय काय कळतं की मला समजा फिजिक्सला एवढा वेळ, बायोला एवढा वेळ, केमिस्ट्रीला एवढा वेळ, मग तेवढा वेळ माझ्याकडे आहे का, असेल तर आपण मॅनेज करू शकतो, नसेल तर मग ते कुठं मॅनेज करता येईल. मग आपल्याला कळतं की मला जेवणासाठी एवढा वेळ जाणार आहे, तर तेवढ्या वेळेमध्ये मला काहीच करता येणार नाही. त्याच्यानंतर माझ्याकडे एक 4 तास राहणार आहेत, 4 तासात मग फिजिक्सला किती वेळ देऊ, केमिस्ट्रीला किती देऊ, बायोला देऊ, मग DPP होणार आहे का, MCQ होणार आहेत का, नाही होणार तर मग हे मला कधी करता येईल, मग सकाळी लवकर उठून करता येईल का, संध्याकाळी क्लासवरनं गेल्यावर करता येईल का, का जेवता जेवता मला काय वाचता येईल, तसं वाचू नये पण तिथं काही करता येईल का. म्हणजे तुम्हाला कळतं की हे काम मला कधी करता येऊ शकतं, आणि हे होईल का नाही हे पण माहीत असतं. आणि समजा 10 कामापैकी तुमची 8 जरी कामं झाली, 7 जरी कामं झाली, तरी तुमचा डे सक्सेसफुल आहे. आणि संध्याकाळी परत दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर त्या टू डू लिस्टवरती आपण टिकमार्क करायचं. टिकमार्क केल्यानंतर आपल्याला जो सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, की हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं, ते परत कॉन्फिडन्स देतं. आणि झोपताना आपल्याला एवढं चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळतं की आज एवढी कामं झाली. त्यामुळे जिथं टाईम मॅनेज होत नाही असं वाटतं ना, त्याचं एक रिझन असतं की आपण प्लॅन केलेला नसतो आपला दिवस. ज्याला दिवस प्लॅन करता येतो त्याचा आठवडा प्लॅनपूर्वक जातो, ज्याचा आठवडा प्लॅनपूर्वक जातो त्याचा महिना प्लॅनपूर्वक जातो, त्याचा महिना प्लॅनपूर्वक जातो, त्याचं वर्ष प्लॅनपूर्वक जातो. आणि आपण आपल्या भविष्याबद्दल, आपल्या करिअरबद्दल
प्लॅन परफेक्टच करणार. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅननुसार होत असतील तर रिझल्ट सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे तसाच येत असतो. ओके सर, मला असं विचारत की ग्रुप स्टडी केलेलं चांगलं असतं का सेल्फ स्टडी? कारण की मी ज्या ग्रुपमध्ये अभ्यास करतो ते सगळे टॉपर्स आहे आणि त्यांचं ग्रिप लवकर ते ग्रिप पकडतात आणि त्या टायमाला मी स्वतःलाच कम्पेअर करायला लागतो की बाबा हे सगळे हुशार आणि मी डर आहे. तो कॉन्फिडन्स मला अभ्यास करायला प्रोत्साहन करत नाही, नको वाटतं करायला अभ्यास. त्या टायमाला काय केलं पाहिजे? ग्रुप स्टडी खरं तर तो चांगली गोष्ट आहे, चांगला कन्सेप्ट आहे, पण त्याची वेळ ठरलेली आहे आणि तुम्ही कोणासोबत ग्रुप डिस्कशन करताय ते पण खूप मॅटर करतं. समजा त्या ग्रुपमधल्या मोस्ट, मी सगळेच म्हणत नाही, पण मोस्ट मुलांसोबत मुलींसोबत आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते, करेक्ट, आपली त्याची स्पीड मॅच होते, तर आपण त्या ग्रुपमध्ये कम्पॅटेबल फील करतो. कम्पॅटेबल फील केला आणि ते पण जर सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करत असतील, ते तुम्हाला सोबत घेऊन चालत असतील, तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये डिस्कशन केलं पाहिजे. पण आता परीक्षेचा काळ आहे, तुम्ही जसे वायबल आहेत तसेच ती मुलं पण वायबल आहेत, त्यांना पण इन्सेक्युरिटी आहे, त्यांना पण त्यांचं पडलं आहे, त्यांना पण माहिती आहे की मला माझं हे राहिलं आहे, माझं ते राहिलं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये ते सुद्धा सफर करतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात शक्यतो ग्रुप स्टडीमध्ये न जाता इंडिव्हिज्युअली 1-2 जण, 2 मित्र आहेत, 2 मैत्रिणी आहेत, 1 मित्र मैत्रीण आहे, तर त्यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते, कारण मित्रांनी मित्राला सांगितलेलं लवकर कळतं. शिक्षकांपेक्षा फास्ट स्पीडनं जर कुठे डेटा ट्रान्सफर होत असेल तर ते मित्रांमध्ये होतं, कारण त्याला त्याची भाषा माहीत असते की मला कुठल्या भाषेमध्ये याला सांगितलं. ओके, ती कुठल्याही प्रकारची भाषा असू शकते, पण मला माहिती असतं की ह्याला असं नाही कळणार. सर सांगत असताना पण जर त्यांनी म्हणलं सर मला नाही कळलं, हिला माहिती असतं सर काय हिला सांगताय, मी सांगते हिला, हा असं सांगा, बरोबर, एक्झॅक्टली कुठल्या वेनं डिलिव्हर केलं, कुठल्या लेवलने डिलिव्हर केलं. कधी कधी असतं आपल्या मैत्रिणीचं IQ लेवल आपल्याला माहित असतो, मित्राचं माहित असतो, कुठे एवढं मोठं मोठं सांगत बसताय. केमिस्ट्रीमध्ये होतं बघा, एखादी रिॲक्शन असली की आम्ही काय सांगणार शिक्षक लोक म्हणून की हा बॉन्ड क्लीव झाला, या बॉन्डची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जास्त आहे म्हणून हा ब्रेक होणार नाही. ओके, मग हा बॉन्ड ब्रेक झाला, हा याच्यासोबत ओव्हरलॅपिंग प्रॉपर झाली वगैरे वगैरे, ह्या पद्धतीने आम्ही सगळं सांगत असतो. पण मित्रांमध्ये तसं नसतं, हा तोडतो बॉन्ड, हा अटॅक, हा अटॅकची जी भाषा आहे ती भाषा द्यायला, ही तोडायचं, ही जोडायचं, एवढ्या सोप्या भाषेत त्यांना रिॲक्शन कळू शकतं. 2 शब्दात रिॲक्शन कळले आणि सरांनी त्याला 10 वाक्य जरी सांगितले तरी ती जपत नाही. त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी ज्यांच्यासोबत मॅच होते त्यांच्यासोबत आपण डिस्कशन केलं पाहिजे आणि शक्यतो परीक्षेच्या काळामध्ये फ्रेंड सर्कल कमी असावा. आयसोलेटेडमध्ये आपण जेवढं राहू आयसोलेशनमध्ये तेवढं जास्त चांगलं, कारण जेवढे व्यक्ती आपल्या आजूबाजूला येतात तेवढे डिस्ट्रॅक्शनची पॉसिबिलिटीज जास्त असतात. तो त्याच्या काहीतरी डोक्यामध्ये घेऊन आलेला आहे, तो तुमच्या डोक्यात पेरेल. समजा एखाद्या मित्राचं झालं ब्रेकअप सकाळीच आणि तुम्ही त्याला म्हणा की आपण ग्रुप स्टडी करूयात, तर त्या ग्रुपमध्ये दुःख समसमान वाटलं जाईल. तो येता येता ब्लूटूथ टाकून अरिजित सिंग ऐकत आला, त्याच्या डोक्यात चाललंय की मैं फिर भी तुमको चाहूंगा. तुम्ही त्याला डिस्कशनसाठी प्रोत्साहित करता, तुम्ही त्याला म्हणले हा हे मला समजावून सांग, तो तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही म्हणलात मला काहीच कळत नाही, त्याला वाटेल की मला कुणीच समजून घेत नाही जगात. तो दाय मोकला रडायला लागेल, त्याला वाटेल तिला पण मी कळलं नाही, यांना पण मी कळलं नाही, हे जगणंच निरर्थक आहे. तुम्ही अपेक्षा लावून बसलात त्याच्याकडनं, सांग बाबा. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तो त्याच्या किंवा चांगल्या एकदम आनंदात आहे, त्याचं काहीतरी त्याचे नवीन बॉन्ड जुळले आहेत, तो आपल्याच दुनियेत आहे, तुम्ही येऊन त्याला काहीतरी सांगायला लावलं, तो आपल्या एनर्जीनं सांगतो. त्यामुळं जेवढं कमी फ्रेंड सर्कल या काळामध्ये तेवढा अभ्यास चांगला होतो, तेवढा प्रॉपर अभ्यास होतो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन, ग्रुप स्टडी हे त्या टाईम झोननुसार, त्या फ्रिक्वेन्सीनुसार योग्य की अयोग्य हे ठरत असतं. आणि सर, अभ्यासाला असं काही पर्टिक्युलर वेळ आहे का की ह्या वेळेस बसलं पाहिजे, ह्या टाइमात केलं? की काय लोक म्हणतात की पहाटे अभ्यास केला पाहिजे, ते मिथ आहे का ते ट्रूथ आहे? म्हणजे सकाळचा अभ्यास चांगला असतो का? खरं तर बघा, बसायची जी वेळ असते ती संध्याकाळची चांगली. आपले पॅरेंट्स बघा, तुम्हाला जनरली आत्ताच्या जनरेशनमध्ये रात्री अभ्यास करण्याची जास्त क्रेज असते, म्हणजे त्यांना रात्री होतो अभ्यास, त्यांना वाटतं की दिवसभराच्या या सगळ्या दगदगीतून आपल्याला अभ्यास नाही होणार, हे सगळं जग
जेव्हा झोपलेला असेल तेव्हा मी उठून अभ्यास करेन, बरोबर. तेव्हा मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं की फिजिक्स घेऊ की केमिस्ट्री घेऊ, फिजिक्स घेऊ की केमिस्ट्री घेऊ. रात्रीचा अभ्यास. पण आपल्या पालकांचं काय असतं, त्या माझ्याशी जेव्हा बोलतात तेव्हा ते म्हणतात की ती करते अभ्यास, तो करतो अभ्यास, पण रात्री 3-3 वाजेपर्यंत जागत असते, पण मार्कच पडत नाहीत त्याला. रात्र ही अशी वेळ आहे की जी आपल्या माइंडला, आपलं माइंड रात्री इतकं अनस्टेबल असतं ना, आपल्या डोक्यात जेवढे वाईट विचार येत असतील ते मोस्टली रात्री येतात. रात्री आपण असे विचार करतो की सकाळी उठून आपल्याला वाटतं मी हा विचार करत होतो रात्री. सकाळी उठल्यावरती एकतर त्या विचार गिल्ट देऊन जातो किंवा शॉक होतो आपण. काही पण येतं डोक्यात आपल्या, त्यातल्या त्यात आपण झोपलेलो असू, लोळत असू. समजा 8-8:30 पासून आपण लोळतोय, 11-12 वाजेपर्यंत आपल्याला झोपच येत नाही. तेव्हा जे विचार असतात ना, कारण तो एन्व्हायरमेंट क्रिएट करतो, तो एन्व्हायरमेंट तसे थॉट आपल्या डोक्यामध्ये घुसवतो. त्यामुळं रात्र झोपण्यासाठी असते आणि दिवस कामासाठी असतो. आपण थोडं उलट करतो, आपण दिवसा झोपतो आणि आपण रात्री काम करण्याचा प्रयत्न करतो. मग ती रात्री जर आपली झोप झालेली नसेल तर दुसऱ्या दिवशी पण त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावरती. त्यामुळे रात्रीच अभ्यास केला पाहिजे असं काही. सकाळची वेळ चांगली असते तर चांगली असते, फ्रेश असतो, माइंड आपला स्टेबल असतो, कसले निगेटिव्ह थॉट्स नसतात, निगेटिव्हिटी वगैरे. शक्यतो बघा, सकाळी तुम्ही उठलात, चांगली झोप झालेली असेल तर इतक्या म्हणजे पॉझिटिव्ह विचाराची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती मॉर्निंगला खूप जास्त असते. मॉर्निंगला मोस्टली आपल्या डोक्यात पॉझिटिव्ह विचार येतात. म्हणून सकाळचं वातावरण का चांगलं असतं असं म्हणतात जी सगळी लोक, तर त्याचं कारण ते की निगेटिव्हिटी कमी असते. पण स्टील जर तुमचा अभ्यास रात्रीच होत असेल, सकाळी होतच नसेल, दिवसा होतच नसेल, तर रात्री केलेलंही चांगलं. कारण या 1-2 महिन्यासाठी तुम्ही पूर्ण तुमचा शेड्यूल, तुमची दिनचर्या जर बदलायचा प्रयत्न करत असाल तर तुमचा सगळा संघर्ष हा तो टाइम टेबल अडॅप्ट करायमध्ये, तुमचे रुटीन चेंज करण्यामध्ये जाईल आणि अभ्यास बाजूला राहून जाईल. त्यामुळे रात्री होत असेल तर रात्री करा, दुपारी होत असेल दुपारी करा, सकाळी होत असेल तर सकाळी करा. संध्याकाळीच बसलं पाहिजे, सकाळीच बसलं पाहिजे, ठीक आहे, ती वेळ नाही. ओके. पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा आपण रिव्हिजन करायला बसतो तेव्हा भीती असते की उद्याच्या पेपरला म्हणजे किती मार्क्स पडतील, काय होईल. पण त्यात अभ्यास होत नाही, मग ते कसं मॅनेज करायचं? प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते, मेथोडॉलॉजी वेगळी असते. मी नेहमी हे सजेस्ट करत असतो की तुम्ही जेव्हा अभ्यास करत असता तर ते लास्ट मोमेंटपर्यंत नेऊच नका, की पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल असं शक्यतो घेऊन जाऊ नये. आपल्या डेडलाईन तशा असतात. समजा 11 फेब्रुवारीपासून आता पेपर स्टार्ट होणार आहेत, तर मला वाटतं की 8-9 तारखेपर्यंत अभ्यास संपलेला असावा, 10 तारीखमध्ये ब्रेक असावा आणि 11ला फ्रेशली आपण पेपरला जावं. पण स्टील जर तुम्ही ते करणार असाल, प्रॉब्लेम काय होतो की पेपरच्या आदल्या दिवशी जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्या डोक्यात अभ्यास कमी आणि इनसेक्युरिटी, भीती, ओव्हर थिंकिंग आहे ना, उद्याचा पेपर कसा असेल, काय होईल पेपरमध्ये. आपला माइंड इतक्या पॉसिबिलिटीज क्रिएट करतो ना, इतक्या प्रॉबॅबिलिटीज आपल्या आजूबाजूला असतात. उद्या असं झालं तर, तसं झालं तर, तसं नाही झालं तर, हे झालं तर किती चांगलं होईल, पण ते नाही झालं तर, इतक्या अझम्पशन्समध्ये आपण राहतो खूप. त्याच्यामध्ये अभ्यास मध्ये कुठंतरी असतो, पण बाकी सगळं हेच सगळं विचारचक्र चालू असतं. मग याचा परिणाम काय होतो की आपण जो कन्सेप्ट आपण त्याच्या ऑलरेडी अगोदर वाचलेला आहे तो कन्सेप्ट आपल्या डोक्यात तसंच कुठेतरी हिडन आहे. आत्ता मी फ्रेशली काहीतरी वाचतोय, पण तो वाचत असताना माझ्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी आहे. ती गर्दी असताना मी कुठेतरी वाचायला प्रयत्न करतोय आणि माझ्यासमोर जी लाईन दिसतीये मी तीच लाईन रिपीट वाचतोय, पण मला कळत पण नाहीये. मी बराच वेळ झाला त्याच लाईनीवरती आहे, जी सोपी लाईन आहे, जी मी कदाचित मागे अभ्यास करत असताना मी अशी 1-2 सेकंदात वाचून पुढे पण निघून गेलो होतो. आता मी 2 मिनिट 5 मिनिट झालं त्याच लाईनवरती आहे, असं होतं. आणि समजा परीक्षेच्या आधी काही जण मुलं तर लास्ट मोमेंटपर्यंत अभ्यास करतात. मी जेव्हा पहिल्यांदा नेटचा पेपर द्यायला गेलो होतो, सेंटरवर गेलो, आम्ही सगळे मित्र गेलो सेंटरवरती आणि सगळे पुण्यातल्या मुली वगैरे तिथं होत्या, एकदम चष्मा बिस्मा घातलेला. मला त्यांना बघूनच वाटलं की प्रचंड हुशार असणार आहे. त्यात ते एवढं मोठं पुस्तक घेऊन जिन्यावर वाचत बसली होती आणि आम्हाला वाटलं आम्ही तर 2 दिवस आधी अभ्यास बंद केलाय. म्हणलं आपण लयच येडे, लास्ट मोमेंटपर्यंत लढा चालू आहे यांचा, आणि ते पण एवढं पुस्तक घेऊन. पोरगी एवढी होती पण पुस्तक असा होता. दोघांचं वजन केलं असतं, त्यांची जर ग्रंथ तुला केली असती, पुस्तक खाली मुलगीवर असती. एवढ्या लास्ट मोमेंटपर्यंत ती करत होती आणि मग मला प्रचंड वाटलं, म्हणलं हिचं तर रिझल्ट फिक्सच आहे. परत आम्ही पुढे गेलो, एक जण कॅन्टीनमध्ये ती वडा सांबार खात वाचत होती. जिथं बघेल तिथं सगळ्यांचं चाललं होतं. इव्हन PMT मध्ये जाताना पण 1-2 जणांचं तेच चालू होतं.
काही मुलांच्या चर्चा पण अभ्यासाच्या चालू होत्या, बरंच काय काय चाललं होतं. पेपर दिलं वगैरे झालं, मला वाटलं तिचं झालं असेल. आम्ही येताना पण चर्चा करत होतो, अरे ती हुशार होती, तिचं झालंच असेल बरं का. आम्ही नेक्स्ट अटेम्प्टला गेलो. नेक्स्ट अटेम्प्टला आपण सेम पुस्तक, सेम मुलगी. जागा. याचा अर्थ साधा साधा असा होतो की त्यावेळेला जे असतं त्यावेळेला आपण नसतो तेवढे अटेंटिव्ह, त्यावेळेला आपला फोकस तेवढा नसतो. त्यावेळेला जे वाचतोय ना, आणि पेपरमध्ये जर तुम्ही पेपरला गेलात आणि आता मी 5 मिनिटापूर्वी काहीतरी वाचलंय, नेमकं त्याच्यावर क्वेश्चन आला, 5 मिनिटापूर्वी मी काय वाचलं होतं मला तेच आठवतं, त्याच्या अगोदर मला किती माहित होतं ते मला आठवत नाही. त्यामुळे चुकीचा डेटा परीक्षेच्या आधी आधी फीड करण्यापेक्षा आपण अगोदर जेव्हा रिलॅक्स होतो, नॉर्मल होतो, त्या वेळेत जो डेटा फीड झाला तो डेटा आपल्या कामासाठी असतो. त्यामुळे अशा लास्ट मोमेंटला शक्यतो प्रिपरेशन नसावं. पण जर असेल तर त्याच्यासाठी त्याची तयारी खूप आधीपासून असावी. ती तयारी कशी असते की आपण जेव्हा अभ्यास करतो, आपण लिहून नोट्स वगैरे काढत असतो, आपल्या स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतात. त्या नोट्स काढलेल्या पहिलं पुस्तकमधून आपण थॉरोली सगळं वाचलंय, तिथं पण आपण मार्किंग केलेली असते. मुलीं तर छान त्याला पिवळा मार्कर आणून रंगवलेला असतं. पुस्तकांच्या हळदीचा कार्यक्रम होतो, पुस्तकाच्या सगळ्या हळदीचा कार्यक्रम. पोरांकडे तसं नसतं. मग हे सगळं चालू होतं, मग नोट्स काढलेले असतात. तुम्ही विचार करा की जेव्हा आपण परीक्षेच्या आधी प्रिपेअर करायला बसतो तेव्हा आपण थोरोली सगळं पुस्तक वाचू शकत नाही, आपण त्या हायलाइटेड पण वाचू शकत नाही. आपण जनरली काय करायला पाहिजे की एक चॅप्टर माझा झाला की त्या चॅप्टरची मला समरी, त्याचा माइंड मॅप किंवा त्याचा 1/3 करता आला पाहिजे. याचा अर्थ काय की मी पूर्ण चॅप्टर वाचले, त्याचा मी फ्लो चार्ट तयार केला आहे. मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ऑर्गॅनिक केमिस्ट्री समजा एखादं चॅप्टर आहे, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल फिनॉल इथर आहे, तर अल्कोहोल फिनॉल इथर माझा एका पानावरती अल्कोहोल बसला पाहिजे, दुसऱ्यावरती फेनॉल, तिसऱ्यावरती इथर, अर्ध्या पानामध्ये अल्कोहोलचं प्रिपरेशन केमिकल प्रॉपर्टी, दुसऱ्या पानावरती फेनॉलचं प्रिपरेशन केमिकल प्रॉपर्टी, तिसऱ्यावरती इथरचं प्रिपरेशन. म्हणजे एक पूर्ण पान आणि दुसरा अर्धा पान, म्हणजे साधारणतः 1.5 पानामध्ये तुमचा पूर्ण अल्कोहोल फिनॉलचा चॅप्टर आहे. असे जर तुमच्याकडे प्रत्येक चॅप्टरचे 2-2, 3-3 पानं असतील तर साधारणतः 16 चॅप्टर आहेत तुमच्याकडे. त्या 16 चॅप्टरचा पूर्ण सिलेबसचा एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे पूर्ण केमिस्ट्री किंवा पूर्ण फिजिक्सचा जो काय एक्स्ट्रॅक्ट आहे तेवढ्या पानामध्ये तुम्ही फक्त ती पानं चाळली पाहिजे. तेवढे एक तासाभरात, 2 तासाभरात तुमचं पूर्ण केमिस्ट्रीचं पुस्तक वाचून होतं, पूर्ण फिजिक्स वाचून होतं, पूर्ण बायो वाचून होतं. तेव्हा पण जर तुम्ही थोरोली वाचायला घेतलं सुरुवातीपासून तर ते मात्र ते काय होणार पण नाही. आणि आपल्याला वाटेल की 16 चॅप्टर आहेत, मी अजून पहिल्यामध्येच आहे 3 तास झालं, माझं अजून 15 चॅप्टर बाकी आहेत, मी हे कधी करू. ही गोष्ट परत भीती निर्माण करते, परत गिल्ट निर्माण करते, परत चिडचिड निर्माण करते. त्यामुळे लास्ट मोमेंटला जर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे तर त्याची तयारी आधीपासूनच असली पाहिजे. त्याला सॉर्टिंग करणं म्हणतात. आपण सॉर्ट आउट करत राहायचं की हे झालंय, आता मी याला ब्रीफ करते, हे झालंय, हे ब्रीफ करतो. हे ब्रीफ करत गेलो की शेवटच्या मोमेंटला फक्त एक ओव्हरलुक करायची गरज पडली पाहिजे, तेवढं ओव्हरलुक करा आणि जा. मी तसं करायचो. माझ्या त्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या लिहिल्या खिशातच ठेवून फिरायचो, जिथं पण चालता फिरता, चहा प्यायला गेलो, पेपरच्या हॉलवरती नाही, नाहीतर पुढच्या वर्षी परत मी चिठ्ठ्याच. ओके, नेक्स्ट. सर जसं तुम्ही बोलले की एक दिवस आधी ब्रेक घ्यायचा एक्झामच्या, तर त्या ब्रेकमध्ये काय काय गोष्टी अवॉइड करायच्या की त्या करायच्या नाही? गुड, बेस्ट क्वेश्चन आहे. बऱ्याचदा हे होतं आपल्याला, आपण काय करतो जनरली, आपण काय करतो म्हणजे तुम्ही काय करता की उद्या पेपर आहे आणि आजचा दिवस माझ्याकडे आहे. घरचे पण म्हणतात की जाऊ दे आता नको लोड घेऊ, जरा रिलॅक्स राहा. किंवा आपण पण काही जण वाचतात आणि काही जण नाही वाचत. पण समजा तुम्ही नाही वाचत तर जनरली आपण काय करतो, फोन स्क्रॉल करतो, अजून फिरायला वगैरे जातो, खातो, झोपतो, बरोबर, टीव्ही बघतो, एकदम रिलॅक्स असतो, रिलॅक्स राहा, जरा चिल राहा. आम्ही काय करायचो, जेव्हा आम्हाला सगळे आमचे सिनियर जे होते त्यांनी सांगितलं की उद्या पेपर, अरे निवांत राहायचं, काय अभ्यास, जावा फिरायला वगैरे कुठेतरी जा. आमचे काही मुलं गेले पिक्चर बघायला, डायरेक्ट पिक्चरला गेले, पिक्चर बघितलं, फुल पिक्चरची स्टोरी सगळी येते. काही जण म्हणले पिक्चर नको, डिस्ट्रॅक्शन होतं, आपण फिरायला जाऊ. ते टेकडीवर गेले, एक जण पडला घसरून, आणि टेकडीवर गेले, त्यांचा मूडच झाला, ते खेळायला लागले. इतकं खेळले की पाय जाम झाले सगळ्यांचे. संध्याकाळी रात्री झोपले, सकाळी जागच येईना त्यांना. आणि पेपरला येताना सगळे पुष्पा बनत आले. मग त्यांचा कालचा जो सीन होता ना, तो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये, त्यांना पेपरमध्ये झोपायला लागले. ओके, आणि जी पिक्चरला गेली होती, पिक्चरला जाणारी त्यांच्या डोक्यात पिक्चरच होता संध्याकाळपर्यंत. झोपताना पण त्यांची पिक्चरची चर्चा चालू होती. 11, 12, 12:30 वाजले, पिक्चरच चालू होता. बरोबर, ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय की आपण झोपायचा, आराम करायचा, आपण थकायचं नाही. बरोबर, एक्झर्शन झालं, थकलो.
दुपारी झोप झाली, रात्री झोप येणार, झोपलं कारण आरामच, दुपारी खाल्लं झोपलं, रात्री झोप येणार, पेपरमध्ये जांभळ्या यायला लागल्या. फोकस करायचा आहे 4 ऑप्शन पैकी 1 ऑप्शन झाला, 2 ऑप्शन झाले की तिसऱ्याला डायरेक्ट 4था ऑप्शन दिसतोय, तिसरंच उत्तर होतं. त्यामुळे जास्त झोपणे, फिरायला जाणे, पिक्चर म्हणजे टोकाच्या कुठल्याच गोष्टी करायच्या नाहीत. फुल आराम पण नाही करायचा आणि फुल एन्जॉय पण नाही करायचं. त्याच्या मधली एक स्टेज असते की त्या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणं, बॉडी हायड्रेटेड ठेवणं, शारीरिक हालचाली इतक्या जास्त न करत. तुम्ही जर रेग्युलरली खेळत असाल, व्यायाम करत असाल, जिम करत असाल, जे काय असेल तुमचा रेग्युलर रुटीन आहे तो रुटीन असावा. शक्यतो सकाळी उठल्यावरती मेडिटेशन करावं, थोडंसं सकाळी सूर्याची कोवळी ऊन जे असतात त्या उन्हाला थोडंसं थांबावं, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करावा, ते पण जास्त टॉक्झिक असेल वातावरण तर अवॉइड करावं. लयच किरकिर, घरात लेकरं असतात, पाहुणे बिवणे आलेले असतील, लेकराला खेळत बसलो आपण, ते सारखं रडतंय, दिवसभर कानावर नुसतं रडण्याचा आवाज, पेपरला गेलं तरी त्या ऐकू येतं, हे अवॉइड करावं. म्हणजे एक्स्ट्रीम टॉकाचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल स्क्रोलिंगचं जे सांगितलं ना आपण, कारण आता आपल्याला माहिती आहे की मला आज काहीच अभ्यास करायचा नाहीये, माझं झालंय किंवा मी केलंय, आता आपल्याला सरकारमान्य मोकळीक मिळाली आहे की नाही करायचा अभ्यास, रिलॅक्स आहेत आपण, मग तेव्हा आपण मोबाईल लिगली वापरतोय. घरचे पण काय म्हणतात, हां घरच्यांनी वापर काय आज काय नाही, आज रिलॅक्स राहा. मग घरच्यांच्या समोर मोबाईल वापरण्याचा जो काही प्राऊड असतो मग आपण फुल स्नॅप घुसलो, स्नॅपमध्ये इन्स्टा सगळं, आणि तिथला जो कंटेंट आहे तो सगळा कंटेंट ॲडिक्टिव्ह आहे, जो आपल्याला परत बघायला प्रवृत्त करतो. मग आपण ते बघत चाललं. तुम्ही बघा अर्धा तास 1 तास मोबाईल बघितल्याच्या नंतर डोळे कान गरम व्हायला लागतं असं, आणि उगाच एक निगेटिव्हिटी मनात बिल्ड होते, उगाच चिडचिड व्हायला लागते. तर हे सगळं होतं. आणि 1-1.5 तास 2-3 तास झाले की मोबाईल, कधी कधी असं होतं बघा, तुम्हाला राग येतो मोबाईलवरती, तुम्ही फेकून देता, 5 मिनिटांनी उचलून घेता, तो भाग वेगळा, पण रागाने फेकून देतो आपण, कारण आपण होतं फेडअप होतो, आपण असं वाटतं की अरे काय चाललंय, तो गिल्ट बाहेर असा तीव्रतेने उफाळून येतो, आपल्याला वाटतं ह्याच्यामुळे व्हायला लागलं सगळं, द्या फेकून. पण परत बसतो, मग आता काय करू, आता काहीच करण्यासारखं नाही, घ्या परत, ये उगी परत मोबाईल घेतला आपण, परत चालू झाला. त्यामुळे एकतर तो कंटेंट आहे, किंवा समजा आपण कोणाशी तरी चॅट करतोय, समोरचा माणूस मेसेजेस सीन करत नाही आपले, आपण करतोय, तो बघतोय, 1 मिनिटाने रिप्लाय येतो, उगाच ताण वाढून घेतला आपण की तो काहीतरी कामात आहे ना, आपण त्याला हाय झालं का जेवण, नाही उपाशीच होतो, बघत होतो तू कधी विचारशील, आणि मग असं घास घेऊन असं वदनी कवळ झालंच होतं, म्हणलं तुझा मेसेज आला की टाकावा, सलाईवा सगळा जमा झाला होता, तो आला की मिक्सच करणार होता, उगाच. मग जेवण झाला, मग किंवा त्याच्या आयुष्यात काहीतरी, मग काय चाललंय, काय म्हणते लाईफ वगैरे, ते म्हणणार काय डॉक्टर तुम्हाला आज वेळ मिळाला, आज कसं काय तुम्ही मेसेज केलात आम्हाला, मग आपण अरे नाही रे असं काही नाही ते, मग त्याला वाटणार की हां तुम्ही काय कामापुरते, बरोबर आता वेळ असेल आता केलं, मग त्याच्यासोबत उगाच आपला वाद चाललाय. एक त्याचं झाला. किंवा रील आल्यात ज्या आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहेत काहीतरी, की आपण अभ्यासाच्या नादात कोणाला तरी आपण बोलत नाहीये, कोणासोबत तरी आपण जास्त कॉन्टॅक्ट नाही ठेवला, मग तिथे एखादा रील असा येतो की पढाई तो होती रहेगी लेकिन इन द सर्च ऑफ डायमंड, काय इन द सर्च ऑफ कोल यू लॉस्ट डायमंड, असं काहीतरी आहे ना, काय ते इन द गोल्ड ऑफ सर्च, काय हां इन द सर्च ऑफ गोल्ड यू लॉस्ट डायमंड, मग असलं काहीतरी होतं. मग आपल्याला वाटतं खरंच की अरे हे नीट बीट काय, हे 12वी बोर्ड काय, मी डायमंड हरवलाय, आपण डायरेक्ट डायमंडला फोन, हॅलो डायमंड काय करतोय, काय नाही कोळशाच्या खाणीत आहे, मग तो डायमंड काहीतरी त्याचं चालू करतो. म्हणजे आपल्या मराठीत मला ना खाजून अवधान काढणे, बसल्या काहीच नव्हतं, उगाच त्याला डिवसलं. आपला उद्देश काय होता, वेळ नाहीये चला बॉन्डिंग स्ट्रॉंग करू, फ्रेंडशिप. आपल्याला वाटतं की मी काहीतरी बोललो तो जरा मला ऑल द बेस्ट देईल, काँग्रेस करेल की बाबा तू छान दे पेपर, ऑल द बेस्ट, असे करणारे पण असतात. काही जण ओव्हरवेल्मिंग शुभेच्छा असतात त्यांच्या, यू कॅन डू इट, यू कॅन क्रॅक इट, गो ब्रो, जय तानाजी. म्हणजे अशा ओव्हरवेल्मिंग शुभेच्छा. आणि त्यांच्या शुभेच्छा बघ, मी तुला खूप 2 वर्षापासून मी कॉन्स्टंटली ऑब्झर्व करते, तू करू शकतेस, यू कॅन डू इट, तुझ्याकडून मला खूप अपेक्षा आहेत, तू बोर्ड फाडून बाहेर आली पाहिजे.
माझं मला काल काय वाचले आठवना, उद्या माझं काय होईल मला माहित नाही. आणि हे बोर्ड आता हा किंवा ही व्यक्ती एवढ्या अपेक्षा करते, मग माझ्या मम्मीच्या अपेक्षा काय असतील, माझ्या पप्पांच्या अपेक्षा काय असतील, त्याच्या अपेक्षा काय, तिच्या अपेक्षा काय. झालं मग जाऊ दे बाबा, आपण असं वेळ नाही घालू शकत, घ्या पुस्तक. हे असं ऐकल्यावर तर सर अजून अँझायटी अजून अँझायटी फील होते. एवढ्या एक्सपेक्टेशन आहे लोकांची आणि आपल्याला माहिती आहे आपली रियालिटी काय आहे. एक्झॅक्टली. आणि लोकांना हे कळत नाही, लोकांना हे कळत नाही की एक्सपेक्टेशन कुठल्या वेळेला केले पाहिजेत. एक्सपेक्टेशनचं जे काही ओझं आहे ना, ते कुठल्या वेळेला आपण दिलं पाहिजे हे लोकांना कळत नाही. पेपरला जाताना बघ तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत बघ, आता काय करू, पाऊल ठेवतो आता मी, कलश पण नाही ठेवला, तुम्ही लात मारून गेले असते. तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत बरं का, असं करू नको, कसं करू नको, आणि आत्ता काय सांगता येईल. त्यामुळे ही एक गोष्ट खूप चुकीची आहे. दुसरं काय होतं की आपण समजा आपलं वाटलं नाही इन्स्टाला नाही जायचं, स्नॅपला नाही जायचं, डिस्ट्रॅक्ट होतं, तिकडं आपण युट्यूबला जाऊ, गाणे ऐकू. मग गाणे ऐकताना आपण ऑलरेडी दर्दी आशिक असतो, आणि आला अरिजित सिंग, तू ही ये मुझको बता दे चाहूं मैं या ना. आपण विचार करतो, हा तुम्ही हा विचार करता की मला सांगायचं आहे की चाहू या ना, एक काम कर तू चहा. एकानंतर एक नुसती अरिजित सिंग ऐकत चाललोय. थोड्या वेळानंतर आपल्याला वाटतं की बापरे खूप दुःख आहे आयुष्यात, आणि असं वाटतं की आपलं ब्रेकअप झालंय, ती सोडून गेलीये, तो सोडून गेलाय, असं काहीतरी. बऱ्याच 2-2.5 तासानंतर कसं, अरे कुणी नव्हतंच आपलं, आपण 2 तास कुठल्या दुःखात होतो, का दुःखात होतो. अरिजित सिंग किती स्ट्रेंथ आहे, तो एखाद्या म्हाताऱ्याने जरी ऐकलं तरी त्याला वाटेल की माझं कालच ब्रेकअप झालंय. आपण म्हणतो त्यामुळे आपण जो कंटेंट ग्रास करत असतो. मी परीक्षेच्या काळामध्ये काय, मी डायरेक्ट विठ्ठल गीता, आपले भक्तिगीता, चंद्रभागेच्या तिरी, तो पहा विठेवर आहे, विठ्ठल विठ्ठल, कुठली निगेटिव्हिटी आहे, विठ्ठल विठ्ठल. म्हणजे चांगले तुम्ही सकाळी सकाळी कधी भक्तिगीता ऐकून बघा, किंवा आपल्या प्रार्थना वगैरे येते, खूप पॉझिटिव्हिटी येते, खूप चांगले. किंवा मराठी भावगीता असतात, ते ऐकत चला. पण आपलं तसं नसतं, आपण डायरेक्ट रॅप बीप घेतला, हनी सिंग घेतला, 4 बॉटल ओढ का काम मेरा रोज का, ना मुझको कोई पूछे ना किसी ने रोका, काहीतरी. अरे मला कोणी रोकतच नाही, आपण उगाच झुलायला लागलो, कानात हेडफोन टाकले चालू आहे, मान लचकली, पेपर असा लिहितं, सुपरवायझर म्हणतो तिकडे नका बघू, पेपरवर फोकस कर. आपण म्हणतो सर मानत अशी झाली, सर 4दा सांगतोय तरी आपण ऐकत नाही. सर म्हणतो लय माझं रे तुला, मी बाहेर. पण त्याला कुठं माहिती मी हनी सिंग ऐकून आलो. परीक्षेच्या काळामध्ये आपण कुठली गाणी ऐकली पाहिजेत, आपण मोबाईलचा वापर काय केला पाहिजे. कधी कधी टेन्शन याच्यामुळे पण येतं की मोबाईल आपला आपण घेतो, चांगला जीवा भावाचा मोबाईल आपला वर्षभर चांगला चाललाय, नेमकं त्या दिवशी चालत नाही. डिस्प्लेला टच करतोय होतच नाही, टच करतोय होतच नाही, चालतच नाही. आपल्याला फुल टेन्शन, अरे मोबाईल का चालत नाही. आपण पूर्ण दिवस, लोक परीक्षेच्या टेन्शन मध्ये आहेत, मी मोबाईलच्या टेन्शन मध्ये आहे, मला वाटतं हे का चालत नाही. आता हे बंद बिन पडलं तर उद्यापासून, आता पेपर झाले की परत सुट्ट्याच आहेत, आणि मोबाईल बंद पडतोय. नेमकं वर्षभर बंद पडला असतं तर अभ्यास तरी झाला असता, पण नेमकं सुट्ट्या लागलेल्या मोबाईल बंद पडलाय. किती अवघड आहे. म्हणजे नेमकं समोर गुलाबजामुनची पार्टी आणि शुगर झाला. किंवा चार्जिंग टिकत नाही आपलं, बॅटरीवरून आपण चार्जिंग पर्यंत आलो, म्हणजे विषयाचा समारोप करायला हरकत नाही. चार्जिंग संपत चालली, आपण काय केलंय, चार्जर लावलाय, वायर गुंडाळली, बसलोय आपण चॅट करत, थोडासा तिरका बिरका होत. ओके, नकळत आपण असं झालं, चार्जर सॉकेट मधून डायरेक्ट तोंडावर आला. आणि कधी कधी चॅट करताना जर झोपलाय की सुटला मोबाईल, पडला डोळ्यावर, मोबाईल पेंगाळत असतं, आपल्याला बोलायचं नसतं पण होतं ते, पडला तोंडावर, डोळाच गेला. एका डोळ्यानं पेपर लिहिला अख्खा, जिथं नाव लिहायचं होतं
ते स्पेस फॉर रफ वर्कमध्ये लिहून आलो ना, आणि डोळाच दिसत ना, तिरळच झाला. त्यामुळे परीक्षेचा काळ खूप सेन्सिटिव्ह असतो. परीक्षेच्या काळात शेवटच्या मोमेंटपर्यंत कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या नाही, सगळं आधीच मिटवून टाकायचं, रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्समध्ये जे जे आपल्याला आवडतं, संथ म्युझिक ऐका, संथ म्हणजे शांतवालं सायलेंट म्युझिक, तसं ऐका. थोडंसं कॉमेडी बिमेडी असेल तर काहीतरी ते बघा, ते पण लिमिटेड असावं. मोबाईलचा शक्यतो वापर कमीच असावा. किंवा एखादी मित्रमैत्रीण चांगली पॉझिटिव्ह कधी पण फोन केली की काय कसं चाललंय, काय सांगू तुला, काहीच नको, बस ठेवते फोन. सारखं काही जण असतात बघा फ्रेंड सर्कल, सारखं कधी पण फोन कर, रडतच असते. तिला म्हणलं कसं, पहिलं आपल्याला विचार कसं चाललं तुझा अभ्यास, नाही चांगलं चाललंय, यावेळेस येईल माझा रिझल्ट वगैरे असं वाटतंय, छान मार्क पडणार माझं, हे पण झालं ते हो झालं ते. बरं आहे बाई तुमचं. अरे मी माझं चांगलं पण नका, तुम्ही तिला चांगलं सांगा वाईट सांगा, ती रडतच असते. मग तिचं दुःख उगाच आपण मिरवत असतो. त्यामुळे शक्यतो चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहा परीक्षेच्या काळामध्ये. कारण शिक्षक ही अशी व्यक्ती असते की जी गोष्ट तुम्हाला स्वतःला करायला तास 2 तास लागू शकते, शिक्षक ते 5-10 मिनिटात तुमचं लगेच कव्हर करून टाकतील. उलट ते एक गोष्ट विचारायला सोबत 2-3 ॲडिशनल गोष्टी सांगतील. मला वाटत नाही जो विद्यार्थी शिक्षकांच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये राहतो तो कधी डिप्रेशन, अँझायटी, निगेटिव्हिटी, जेवढं डिस्टन्स ठेवाल, जेवढं लांब राहाल, तेवढ्या गोष्टी बिल्ड होत राहतील. त्यामुळं शिक्षकांच्या, कारण शिक्षकाला माहीत असतं तुमचा इनिशिएशन माहीत असतं, तुमचं टर्मिनेशन माहीत असतं, तुमची सुरुवात, तुमचं शेवट, तुमची पूर्ण व्याप्ती माहिती असते त्याला. त्यामुळे तो व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. तुमचे आईवडील सुद्धा एक योग्य सल्ला त्यावेळेस देऊ शकत नाही, कारण आईवडील भावनिक पातळीवरती विचार करतात. मम्मी म्हणेल की बाबा 8 दिवस झाला तू झोपलीच नाही, बाई राहू दे सगळं, ठेव बाजूला, झोप, हा खाऊन घे, परीक्षेला चालली गोडधोड खा. तिला वाटतं की दही खाल्ली गोडधोड, आदल्या दिवशीच खाऊ घातलं की उद्याचा पेपर चांगला जाईल. पप्पांचं थोडंसं वेगळं असू शकतं, ते म्हणतील की आजचा दिवस तू क्षण ना क्षण, सेकंड ना सेकंड युटिलाइज केला पाहिजे. त्यांची भावनिक पातळी वेगळी असते, आईची वेगळी असते. पण शिक्षकाची भावनिक प्लस प्रॅक्टिकल, तो दोन्ही गोष्टींना विचार करत असतो. तो तुम्हाला योग्य अचूक सल्ला देईल जो तुमच्यासाठी परफेक्ट असेल. त्यामुळं शिक्षकांच्या सहवासात अधिकाधिक राहणे हे बेस्ट रेमेडी आहे या काळातली. त्यामुळं असं सगळं नियोजन केलं तर आपण नक्कीच चांगलं यश संपादन करू. ठीक आहे, तर अधिकचा वेळ न घेता आता थांबूयात. आता माझ्या डोळ्यावरती जास्त लाईट पडते, माझं डोकं दुखायला लागलं आता. ठीक आहे.